पुणे ग्रँड टूर, सायकल टूर नाही सर, पुणे ग्रँड टूर. हे जे ग्रँड आहे, पहिल्यापासून असं स्वप्न पाहिलं आणि त्याच दृष्टीने प्रयत्न चालू आहे. पुणे याची ओळख होती एकदा की हे पुणे सायकलिंग सिटी म्हणून म्हणायचे. आणि आधीच्या काळात म्हणजे 30 वर्षाआधी पुणे ते मुंबई एक सायकल रेस सुद्धा व्हायची. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक भाग घेत होते. पुणे कॅन बी कन्सिडर्ड ॲज ए मिनी इंडिया. इकडची जर आपण जोग्राफी बघितली तर आपल्याकडे सह्याद्री आहे, त्याच्यानंतर प्लेन एरियाज पण आहे, प्लेट्यूज पण आहे. एक भौगोलिक दृष्टीने बघितलं तर जे काही असू शकतो ते सर्व एकच जिल्ह्यामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. आम्ही सायकल रेस घेत नाही, आम्ही सायकल रेस सोबत पुण्यामध्ये काय आहे तेही जगांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचा उद्देश आहे की पुढची काळामध्ये जाऊन हा रेस आम्हाला 1 वर्ष नाही करायची, हा प्रत्येक वर्षी घ्यायचे आणि पुढचे येणारे 100 वर्ष चालली पाहिजे. नमस्कार खेळप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे. थोडीशी सुरुवात मी वेगळी केली आहे. क्रिकेट प्रेमींनो नाही म्हणाले, खेळप्रेमींनो म्हणलेलं आहे. कारण आज एक खेळावर प्रेम करणारा माणूस माझ्यासोबत आहे. त्याच्याशी मी गप्पा मारणार आहे आणि माणूस वेगळा आहे. जरा बघा, जितेंद्र डुडी सर. नमस्कार सर, कैसे हो आप? बिल्कुल बढ़िया, आप बताइए. माझ्या पुण्याचे कलेक्टर आहेत. अजून काय पाहिजे सर? पहला सवाल मैं ये पूछना चाहूंगा कि आपके बैकग्राउंड के बारे में कुछ जानना चाहूंगा. कहाँ से आए आप? एकेडमिक्स के बारे में बोलिए, और ये खेल का प्रेम कहाँ से आया? मैं जयपुर से हूँ, राजस्थान से. हाँ हाँ. मैंने मेरा स्कूल और कॉलेज सभी जयपुर से ही किया है. बीटेक कंप्यूटर साइंस में मेरा इंजीनियरिंग हुआ है राजस्थान टेक्निकल यूनिवर्सिटी से. और इंजीनियरिंग करने के बाद में डायरेक्टली मैंने यूपीएससी का एग्ज़ाम दिया था. और बीच में मैंने कभी जॉब नहीं किया था, डायरेक्टली एग्ज़ाम दे के यूपीएससी में सिलेक्शन हुआ था. स्कूल में था तभी से ही स्पोर्ट्स में काफ़ी इंटरेस्ट था, एकेडमिक्स के साथ में. सो वो एक इंस्टिंक्ट है फॉर स्पोर्ट्स और एक थोड़ा सा इमोशनल कनेक्ट फॉर स्पोर्ट्स, वो हमेशा से रहा है. तो दैट इज़ द बैकग्राउंड. क्या बात है सर. लेकिन अगर मैं गलत बोल रहा हूं तो मुझे ठीक कर दीजिए. लेकिन जब कलेक्टर, पूना के कलेक्टर जैसे इतनी बड़ी पोस्ट, इतनी सारी जिम्मेवारियां, इतने सारे टास्क, ये करना और जो सपना आप देख रहे हो, कारण मी तुम्हाला खरंच सांगतो, हा माणसाने असा काही घाट घातलेला आहे जो पुण्याच्या नाही, महाराष्ट्राच्या नाही, भारताच्या खेळाच्या इतिहासामध्ये अशी स्पर्धेचा विचार कुणी केलेला नाहीये. असा घाट या माणसाने घातलाय, म्हणून मी यांना भेटायला आलेले आहे. सर, ये काम कम है आपको कि आपने ही इतना बड़ा सपना देखा है? आपण मराठीमध्ये बोलू याच्या पुढे. अरे जरूर, का नाही. ते काय आहे की आम्ही जेव्हा ज्या ठिकाणी पोस्टिंगसाठी जातो, त्या ठिकाणी आम्ही पहिला काम हा करतो की त्या भागाचे स्ट्रेंथ आणि विकनेसेस काय आहे, तिथे काय नवीन होऊ शकतो, त्याचा थोडासा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. पुण्यामध्ये जेव्हा आमची पोस्टिंग झाली हा वर्षीचे 2 जानेवारीला, त्याच्यानंतर या ठिकाणचा जेव्हा आम्ही अभ्यास सुरुवात केला तेव्हा 2 गोष्टी आमच्या समोर आली होती. पहिली की इंडस्ट्री तर खूप मोठ्या प्रमाणावर नॅचरली वाढत चाललेली आहे. टुरिझमचा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर पोटेन्शियल आहे. त्याचं कारण आहे की आपल्याकडे एक चांगला कॉम्बिनेशन आहे महाराष्ट्राचा इतिहास आणि सह्याद्री. हे जे 2 कॉम्बिनेशन आहे हे एकत्रित पुण्यामध्ये आपल्याकडे आहे. तर टुरिझमला आणखीन वाव देण्याची आवश्यकता मला वाटली होती. आणि याच्यामध्ये एक गोष्ट आणखीन होती की पुण्याची लोकेशन स्ट्रॅटेजिकली खूप महत्त्वाची आहे की मुंबई एअरपोर्ट खूप जवळ आहे, कनेक्टिव्हिटी खूप छान आहे, तर ग्लोबल टुरिस्ट या ठिकाणी येऊ शकतो. जयपूरमधून आम्ही येतो आहे आणि त्या ठिकाणी आम्ही पाहिलं आहे की जेव्हा सरकारने टुरिझमवर फोकस करणे चालू केला तेव्हापासून त्या भागाची अर्थव्यवस्था कशा पद्धतीने बदलत गेली. खरं. तर तिथून ते विचार या ठिकाणी आलेला. पण पोझिशन करणे आवश्यक होता की नुसतं मार्केटिंग करून चालणार नाही, पुण्याला पोझिशन करावं लागेल ॲज अ ग्लोबल सिटी, ॲज अ ग्लोबल डिस्ट्रिक्ट. आणि त्यासाठी काही फॉरेन टुरिस्टपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे आणि त्यांना हा सांगणे आवश्यक आहे की पुण्यामध्ये काय आहेत, तर त्याचा कशा पद्धतीने पोझिशनिंग केलं पाहिजे. तर जेव्हा आम्ही स्टडी केला तर असा निर्देशनास आला की पुणे याची ओळख होती एकदा की हे पुणे सायकलिंग सिटी म्हणून म्हणायचे. होय होय. आणि आधीच्या काळात म्हणजे 30 वर्षाआधी पुणे ते मुंबई एक सायकल रेस सुद्धा व्हायची. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक भाग घेत होते. तर ऑलरेडी पुण्याच्या लोकांमध्ये सायकलला घेऊन एक इतिहास आहे.
पुढे जाऊन आणखीन आम्ही जेव्हा अभ्यास केला तर असा निर्देशनास आला की 50,000 पेक्षा जास्त लोक दर दिवशी सायकलिंगचा अभ्यास पुण्यामध्ये करतात वेगवेगळे रूट्सवर, अजूनही करत आहेत. हा. आणि हा पैकी जवळपास 10,000 पुणेचे सायकलिस्ट वेगवेगळी जी स्पर्धा असतात विश्वभरात त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात. तर ऑलरेडी हा पोटेन्शियल या ठिकाणी होता आणि आम्ही हा डिसाईड केला की हा पोटेन्शियल आपल्याकडे ऑलरेडी आहे. आणि टूर डे फ्रान्सची मला माहिती होती की टूर डे फ्रान्स हा सायकल रेस असते 3500 किलोमीटरची फ्रान्समध्ये, जुलै महिन्यामध्ये असते 21 दिवसासाठी. आणि जेव्हा सायकल रेस असते तेव्हा विश्वभराचे लोक जे आहे ते फ्रान्समध्ये असतात आणि त्याची जे अर्थव्यवस्था आहे ते कशा पद्धतीने ते एक महिना चांगल्या पद्धतीने चालते. तर त्याचा थोडासा बॅकग्राऊंड घेऊन आम्ही या ठिकाणी विचार केला की पुण्यामध्ये आणखीन एक गोष्टी आहे की पुणा कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ मिनी इंडिया. म्हणजे इकडची जर आपण जिओग्राफी बघितली, भौगोलिक परिस्थिती बघितली तर आपल्याकडे सह्याद्री आहे, त्याच्यानंतर प्लेन एरियाज पण आहे, प्लेट्यूज पण आहे, पठारी आहे, नदी आहे. म्हणजे एक भौगोलिक दृष्टीने बघितलं तर जे काही असू शकतो ते सर्व एकच जिल्ह्यामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि हा महत्वाचा असतो, डायव्हर्स भौगोलिक परिस्थिती सायकलिंग रेस घेण्यासाठी आवश्यक असते. तर मी हा डिसाईड केला की आपण टूर डे फ्रान्स सारखा सायकल रेस आपले जिल्ह्यामध्ये आणू. आणि सायकल रेस जेव्हा 450 किलोमीटरची आपल्या जिल्ह्यामध्ये असणार तेव्हा ते नुसतं सायकल रेस नसणार. त्याची जेव्हा लाईव्ह टेलिकास्टिंग ते 50 देशामध्ये होतील जिथून ते खेळाडू येणार आहे, तर पुण्यामध्ये काय आहे, सह्याद्री सोबत आपला जे इतिहास आहे तो काय आहे ते आपोआप लोकांपर्यंत पोहोचतील. हे 2 आयडियाज घेऊन आम्ही सोबत चाललो होतो. त्याच्यानंतर आम्ही सुरुवात छोटी केली पण ते ईश्वरची कृपेने मोठा होऊन गेला. नंतर आम्ही डिसाईड केला सायक्लिंग फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे आपण इंटरनॅशनल सायक्लिंग युनियनकडे जाऊ आणि त्यांना सांगू, आपण रिक्वेस्ट करू की आम्ही 6 महिन्याच्या आत हा रेस घ्यायला तयार आहोत, आमची तयारी आहे, तुम्ही याला कॅलेंडरमध्ये आणा. तर आम्ही त्याची ड्राफ्टिंग व्यवस्थित केली, अप्लाय केला आणि 26 सप्टेंबरला रवांडामध्ये इंटरनॅशनल सायकलिंग युनियनची ॲन्युअल मीट होती आणि त्यांना आपला हा प्रकल्प खूप जास्त चांगल्या पद्धतीने आवडला. UCI सुद्धा भारताची तर्फे बघते की हा खूप मोठा कन्झ्युमर मार्केट आहे आणि या ठिकाणी आपल्याला गेला पाहिजे. तर या सर्व गोष्टीचा विचार करताना त्याने आम्हाला मान्यता दिली आणि म्हणजे एकमेव रेस असेल, 6 महिन्याच्या आत आपण एक संकल्पना पण मांडली, मान्यता पण घेतली आणि पुढे आता आपण 19 ते 23 जानेवारीला याला अंमलबजावणी सुद्धा करणार आहोत. कमाल आहे सर, खरोखर. कारण मी काय म्हणेन, माझा एक मित्र आहे, त्याचं नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल, वीरेंद्र सहवाग नावाचा माझा मित्र आहे. आणि त्याचं म्हणणं काय आहे सर, कि छोटी सोच और पैरों में मोच आदमी को बौना बना देती है. पुणे ग्रँड टूर, सायकल टूर नाही सर, पुणे ग्रँड टूर, हे जे ग्रँड आहे, पहिल्यापासून असं स्वप्न पाहिलं आणि त्याच दृष्टीने प्रयत्न चालू आहे. सुरुवातीला डिसाईड केला होता की आपण नॅशनल स्तरावर एकदा बघू, पण आमचा नेहमी हा विचार असतो की मेहनत तर सेमच लागणार आहे. तर मेहनत जर सेम लागायची, सर्व तास तेवढेच द्यायचे, तर लेट्स गो फॉर दी बेस्ट थिंग दॅट इज देअर. म्हणून आम्ही हा डिसाईड केला. तेव्हाच CM सरांची मान्यता घेतली, आदरणीय DCM सरांची मान्यता घेतली की आपण आंतरराष्ट्रीय सायकल रेसेस घेऊ आणि त्याच्यामध्ये UCIचं रजिस्ट्रेशन करून घेऊ, जेणेकरून संपूर्ण जगभराचे सर्वोच्च उत्कृष्ट जे खेळाडू आहे ते जेव्हा या ठिकाणी सहभागी होतील तेव्हा जे पुण्याचा लौकिक आहे तो लौकिक संपूर्ण विश्वभरात पोहोचतील. आणि याचा आमचा एक बॅकग्राऊंड हाही आहे की ऑलिम्पिक्समध्ये 4 महत्त्वाचे खेळ आहे. तो आहे ॲथलेटिक्स, एक आहे ज्याचे सर्वात जास्त मेडल असतात, देन स्विमिंग आहे, तिसरा नंबरवर जे सर्वात हायेस्ट मेडल आहे तो सायकलिंगचे आहे. आणि सायकलिंग रेस करणे म्हणजे थोडासा अवघड गोष्टी वेगळा काय आहे की बाकी गेम जे असतात ते स्टेडियममध्ये असतात, म्हणजे कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये असतात. करेक्ट. आणि हा जे आहे ते 450 किलोमीटरमध्ये करायचे आहे आणि ते एवढा अनकंट्रोल्ड आहे की मध्ये बिल्ली, कुत्रा कोणी पण येऊ शकतो. सो हा खूप मोठा आणि डिफिकल्ट चॅलेंज आहे. आणि 4 वेगळ्या सेक्टरमध्ये पण 4 वेगळ्या सेक्टरमध्ये, शहरी भाग, ग्रामीण भाग सर्व आहे त्याच्यामध्ये. तर विश्वमध्ये आम्हाला हे एक मेसेज पोहोचवायचे आहे की आम्ही एवढा डिफिकल्ट गेम सुद्धा राबवू शकतो आणि म्हणून ऑलिम्पिक्स घेण्याची सुद्धा आमची देशाची तयारी आहे. वाव. तर असे खूप सारे ऑब्जेक्टिव्स आहे जे हा रेसद्वारे आम्ही साधण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आयडिया हाच आहे की जर आपल्याला जे आपला प्रश्न होता आहे की आयडिया सुरुवातीपासून छोटा होता किंवा मोठा होता, तर ते मोठा होत गेला आणि डिसाईड हाच केला की आपण सर्वात मोठी जी रेस आहे टूर डे फ्रान्स, तसे पद्धतीचे त्या लेवलवर आपल्याला करण्याची आवश्यकता आहे, ते आपण करू पण शकतो. खरोखर, कारण हा विचारच मोठा आहे, ही पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. पण सर, एकदम एक ब्लंट क्वेश्चन तुम्हाला विचारतो,
एवढा मोठा इव्हेंट पहिल्याच प्रयत्नामध्ये करण्यासाठी माझ्या मते 3 ज्या महत्त्वाच्या गोष्टी लागतात. सर्वात महत्त्वाच्या गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंटचा सपोर्ट. दुसरी गोष्ट म्हणजे याला लागणारं आर्थिक पाठबळ. कारण हा प्रचंड मोठं शिवधनुष्य उचलण्यासारखं खूप मोठा टास्क आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन. या तिन्ही गोष्टींचा मिलाप तुम्ही कसं करताय? कारण या तिन्ही म्हणायला गेले तर जवळचे सेक्टर आहेत, म्हणायला गेले तर लांब-लांब आहेत. गव्हर्नमेंटचा सपोर्ट तर सुरुवातीला जेव्हा आम्ही हा प्रेझेंटेशन सीएम सर आणि डीसीएम सरांना दिला होता, हं. तर त्यांना खूप आवडला आहे. हं. तर त्यांना पहिल्या दिवशीच आम्हाला खूप मोठ्या पद्धतीने सपोर्ट दिला, एकदम हं. की हे एकदम नवीन आणि वेगळ्या पद्धतीचा आयडिया आहे हं. आणि हा आयडियाचा वापर आपण मात्र स्पोर्ट्ससाठी नाही, स्पोर्ट्ससोबत टुरिझम आणि आपला इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणे दोघंहीसाठी करू शकतो. तर ते गव्हर्नमेंट सपोर्ट तर आम्हाला पहिल्या दिवशीपासूनच हं. मिळाला. हं. सेकंड गोष्टी मग आली की फायनान्सिस. हं. फायनान्सिसचा आमचा स्पष्ट विचार होता, की असे प्रकारचे रेसेस विश्वभरात जे असतात, हं. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट सपोर्ट मात्र इन्फ्रास्ट्रक्चरसाठी असतो दॅट्स इट. हां. आणि स्पोर्ट्स करण्यासाठी म्हणजे इव्हेंट करण्यासाठी सायकल रेस करण्यासाठी त्या भागाचे जे बिझनेस एंटरप्रेन्योर्स असतात, ते त्यांना राबवतात. इनफॅक्ट जे टूर डे फ्रान्ससुद्धा आहे, त्या भागाची फ्रान्सची एक फॅमिली आहे, ते मागचे 125 वर्षापासून त्याला राबवत आहेत. वॉव! आणि पुण्यामध्ये आपल्याकडे खूप मोठे एंटरप्रेन्योर्स आहे, जे पुणेची सोल जी आत्मा आहे ते समजतात. तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली होती, की हा रेस जे आहे ते 100% तुमच्याद्वारेच राबवू आपण. आम्ही बजाज ग्रुप, सिरम पुनावाला ग्रुप, देन आपले पनशील, नंतर चितले ग्रुप, किर्लोस्कर ग्रुप, हा सर्वांना रिक्वेस्ट केली होती. हे सुद्धा पुण्याचे आत्माच आहेत. आत्माचे हे म्हणूनच ग्रुप सुद्धा याच्याकडे क्या बात है सर! नाही, क्या बात! म्हणूनच आम्ही त्याच्याकडे गेलो, की हां. जे पुण्या जिल्ह्याने ज्याला बनवलं आहे, त्या लोकांचीच आपल्याला मदत घेतली पाहिजे. तर त्या लोकांनी आम्हाला हा रेस करण्यासाठी 100% मदत दिली. म्हणजे आम्ही हा इव्हेंट करण्यासाठी शासनाचा ₹1 सुद्धा टाकत नाहीये. हां? 100% मदत जी आहे ते हे जे स्पॉन्सर्सकडनं आणताय? सर्व स्पॉन्सर्सकडून आणतोय. वॉव! इनफॅक्ट आमचं जे हॉस्पिटल मॅनेजमेंट जे आहे, हां. ते सुद्धा या ठिकाणचे जे मोठे हॉस्पिटल्स आहे, त्या सर्व लोक मदत देत आहेत. हां. तर आम्ही जे गव्हर्नमेंटची वतीने जे काम करत आहोत, ते आमचे जे रोड्स आहे, इन्फ्रास्ट्रक्चर जे आम्हाला तसंही करायचेच आहे. हां, हां. जे इट्स पार्ट आमच्या रुटीनचाच पार्ट आहे. हं. तो रोड इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रेंथन करणे आणि ह्या पद्धतीने स्ट्रेंथन करणे, की इंटरनॅशनल सायकलिंग रेसचे जे क्रायटेरियाज आहे, त्याच्यामध्ये बसला पाहिजे. तर त्या पद्धतीचे तयार करणे आणि ते कमी कालावधीमध्ये तयार करणे. हो. तेवढा मात्र आम्ही शासनाची कडून करतो आहे आणि हे हे पण आम्हाला करून दाखवायचे आहे, की जर आपल्याकडे डेडलाईन असेल, तर आपण कुठलंही काम जे आहे ते कमी कालावधीमध्ये सुद्धा मंजूर करून पण शकतो. जनरली गव्हर्नमेंटमध्ये थोडेसे काम जे आहे ते डिले होऊन जातात वेगवेगळ्या कारणामुळे. तर आपण हे एक आम्ही आमचे पुण्याचे जे सर्व प्रशासन आहे त्याच्यामध्ये एक विश्वास टाकण्याचे आमचा प्रयत्न आहे, हं. की जर आपण मनावर घेतला आणि डिसाईड केला, की टाईमलाईनमध्येच काम करायचे, तर बेस्ट गुणवत्ताचं काम जे आहे ते आपण कमी कालावधी विदिन टाईम सुद्धा करू शकतो. म्हणजे आपण बघा, की सप्टेंबरमध्ये काम मंजूर झाले हां. आणि आमचा टार्गेट आहे, की 15 डिसेंबरपर्यंत 450 किलोमीटरचे रस्ते तयार झाले पाहिजे. ओह! ओह! आणि आणि हे होणार? आमचं जवळपास 70% काम झालेलं आहे. क्या बात है सर! 30% काम पेंडिंग आहे, ते 15 डिसेंबरपर्यंत होतीलच. तर हे आहे आणि तिसरा जे आपला प्रश्न होता, की प्रशासनाला एकत्रित आणणे. हां, हां, हां. हा रेसची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाचे जवळपास सर्व जे महत्त्वाचे अंग आहे, म्हणजे महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन, जिल्हा परिषद, महापालिका, हा सर्वांचा समावेश आहे. PWD सर्वांचा समावेश आहे. आणि हा सर्व लोकांना काय आहे, की एक सिंपल मेसेज आपण जर दिला, तर ते लोक एकत्रित येऊन काम करू शकतात आणि हे मागचे 3-4 महिन्यामध्ये आम्ही पाहिलेलं आहे. आमचा सिंपल मेसेज हा होता, की हा रेस जे आहे ते रूटीन रेस नाहीये. हं, हं, हं. हा रेसद्वारे 50 देशामध्ये आपले पुण्याची आणि आपले देशाची इमेज जाणार आहेत. येस. आणि आता आपल्या देशाची इमेज आपल्या हातात आहे, पुण्याची इमेज आपल्या हातात आहे. तर आपल्याला सर्वांना एकत्रित येऊन आणि बेस्ट क्वालिटीचा रेस आपण बेस्ट क्वालिटीचा स्पोर्ट आपण डिलिव्हर करू शकतो. तो जगभरात आपल्याला दाखवायचे आहे आणि त्यासाठी तुम्ही सर्व लोकांनी मेहनत घ्या. तर हा एक जे अपील आहे, हा अपील खूप म्हणजे एक इमोशनल अपील पण म्हणू शकतो आणि एक थोडासा आपल्या देशासाठी लोकांमध्ये एक जे भावना असते त्याला हं. बाहेर आणणे. हं. तर तशी ही एक आमची पर्यटन होता आणि हं. त्याच्यामध्ये आम्ही बघत आहोत, की लोक जे आहेत ते सर्व एकत्रित येऊन हं. स्वतःची रेस म्हणून बघून हं. ते काम करत आहेत आणि म्हणूनच आम्ही एवढी कमी कालावधीमध्ये सर्व मंजुरी पण घेतलेली आहे, सर्व काम पण चालू आहे आणि विश्वास आहे, की हे कंप्लीट होतील. हे बघा जसं आहे, की आपण सांगितलं, की एवढा मोठा हा गोष्टी हातात घेतली आहे.
याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहे जे चुकीच्या पद्धतीने सुद्धा जाऊ शकतात. हो. म्हणजे इव्हन अ सिंगल मिस्टेक कॅन रुइन द एंटायर थिंग. हो हो पण विश्वास जर असेल आणि आपला जर इंटेन्शन चांगलं असेल तर बाकीचे किरकोळ गोष्टी येतात त्यांना ईश्वर आपोआप बघून घेतो वा, आणि वा. सक्सेसमध्ये त्याचाही हात असतो. क्या मी शुअर आहे की आमच्या रेस सर्वांची मदतीने सक्सेसफुल होतील. सर, मी मुद्दाम ह्याचा जो चौथा पिलर आहे, मी म्हणलं की गव्हर्नमेंट आहे, स्पॉन्सर्स आहेत आणि अर्थातच ॲडमिनिस्ट्रेशन आहे. याचा चौथा पिलर मी मुद्दाम नेक्स्ट क्वेश्चनसाठी राखून ठेवला होता. सर, हे जरी तिन्ही पिलर तुम्ही स्ट्रॉंगली एस्टॅब्लिश जरी केले, तरी माझ्या मते, कारण मी सुद्धा इंटरनॅशनल इव्हेंट्स कव्हर केलेत, मी बघितलं. सर, पब्लिक पार्टिसिपेशन शिवाय नाही होऊ शकत. राईट. तुम्ही त्यांना कसं इन्व्हाइट करणार आहात? तुम्ही त्यांना कसं इन्क्लूड करणार आहात? याच्यामध्ये आम्ही 3 प्रकारे हा केलाय. हं. पहिला प्रकार तर आम्ही जेव्हा संकल्पना सुरुवात केली तिथूनच सुरुवात केली होती. हं. की जेव्हा याच्याबद्दल ब्रेनस्टॉर्मिंग चालू होता, हं. तेव्हा पुण्याचे जे महत्त्वपूर्ण सायकलिस्ट आहे, ज्याचा अभ्यास आहे, जे पार्टिसिपेट करतात, त्यासोबतच आम्ही ब्रेनस्टॉर्मिंग केला होता आणि त्याच्याकडूनच आयडियाज घेतले होते, की आम्हाला हा रेस कुठे घेतला पाहिजे. तर आमचे जे पब्लिक पार्टिसिपेशन आहे तिथूनच सुरुवात झाला होता. वाह! त्याच्यानंतर आम्ही जेव्हा हा रेस पुढे अंमलबजावणीसाठी सुरुवात झाली, तेव्हा आम्ही मीडियासोबत सुद्धा आमचा इंटरॅक्शन वाढवला होता आणि त्याच्याकडून सुद्धा वेगवेगळे म्हणजे काही मीडिया हाऊसेस आहेत, त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही त्याच्यासोबत पण चर्चा केली होती. त्याच्याकडून पण आयडियाज घेतले होते, कारण जे चौथा स्तंभ आपण म्हणतो त्याच्यामध्ये पब्लिक प्लस मीडिया आहे. आहे. दोघंही आहे ते. हो, हो. तर ते दोघांचाही आम्ही समावेश केला होता आणि तिसरा आता आम्ही या पद्धतीने करतोय, की जवळपास 250 गावामधून हा रेस जाणार आहेत. जवळपास 250 गावामधून हा रेस जाणार आहे हां, हां, हां. आणि आम्ही प्रत्येक गावामध्ये 10 व्हॉलंटियर्स आता उभे करत आहोत. लोकल तुम्ही म्हणता. लोकल तिथले जे तरुण मुला-मुली आहे, हां, हां. 5 मुले आणि 5 मुली. असा प्रत्येक गावामध्ये आम्ही व्हॉलंटियर्स सर, कसा आहे पण त्याला रिस्पॉन्स? चांगला रिस्पॉन्स आहे. म्हणजे लोक खूप उत्सुक आहे की अशा पद्धतीचे रेस आमच्या गावामधून जाणार आहे आणि नुसतं जाणार नाही. आम्ही ते रेसची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही स्वतः त्याच्यामध्ये एक वॉरियर आहे, एक सोल्जर आहे. तशा पद्धतीने ते सर्व तरुण लोक पाहत आहेत त्या रेसला आणि त्यांनाही गावचे सरपंच हे ते सगळेजण. सरपंच लोकांचा तर आहेतच समावेश. हां. ते तर चांगल्या पद्धतीने करतच आहेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन आमचा विचार होता की प्रत्येक गावामध्ये 10 व्हॉलंटियर आपण त्या गावाचे जे तरुण लोक आहे, वाह! वाह! हां, हां. जे नॉन पॉलिटिकल आहे, ते पुढे यायला त्यांना पुढे घेऊ. ते त्या भागामध्ये, त्या गावामध्ये प्रत्येक गोष्टी एन्शुअर करतील. आम्हालाही फीडबॅक देतील की कशा पद्धतीने रस्त्याचं काम चालू आहे, काही त्रुटी आहे का? आमच्याकडे येतात, तशी माहिती पण येतात. आणि जेव्हा पुढे रेस जातील त्या गावामध्ये, तर त्या रेसची अंमलबजावणी करण्यासाठी जे काही गोष्टी तेव्हा लागेल, म्हणजे ट्रॅफिक मूव्हमेंट असो किंवा क्राउड कंट्रोल असो किंवा जसं मी सांगितलं की ग्रामीण भागामध्ये जनावर सुद्धा रस्त्यावर येऊ शकतात, बिल्ली कुत्रा येऊ शकतात, तर त्यांनाही कंट्रोल करणे. तर या सर्व गोष्टीमध्ये तेही व्हॉलंटियर्स आम्हाला मदत करत आहेत. प्रत्येक गावामध्ये आम्ही आता व्हॉलंटियर्स घेण्याची सुरुवातही केलेली आहे आणि जवळपास आम्ही जसं 250 सांगितलं, जवळपास 2,500 लोकांचा समावेश तर आपोआप डायरेक्टली होणार आहे. तर ह्या पद्धतीने हा पार्टिसिपेशन आवश्यक आहे. आणि बघा, आमचा उद्देश आहे की पुढच्या काळामध्ये जाऊन हा रेस आम्हाला 1 वर्ष नाही करायचे, प्रत्येक वर्षी घ्यायचे आणि येणारे एक कॅलेंडर इव्हेंट व्हायला पाहिजे. कॅलेंडर इव्हेंट होतील. झालेलंच आहे हां, हां, हां. आणि प्रत्येक वर्षी झाली पाहिजे आणि प्रत्येक म्हणजे पुढचे येणारे 100 वर्ष चालली पाहिजे. हे तेव्हा सक्सेसफुल होतील जेव्हा एकदा आम्ही सुरुवात केली आणि प्रशासन याच्यामधून बाहेर पडला आणि लोकांनी घेतली. हो. सो दॅट इज अवर आयडिया, हां. की आम्ही मात्र किक स्टार्ट करतोय. एकदा हा सिस्टम सेटिंग झाला 1-2 वर्षामध्ये, तर पुण्याच्या लोकांनाच हा रेसला पुढे घेऊन जायचे. येणाऱ्या काळामध्ये आमचा असाही आयडिया आहे की आपण याचा एक कंपनी स्थापित करून घेऊ आणि ते कंपनी इकडचे जे एंटरप्रेन्योर्स किंवा स्पॉन्सर्स जे आहे लोक, ते स्थापित करू शकतात आणि त्याच्यामध्ये पुण्याचे जे पब्लिक आहे, पुण्याची जे जनता आहे, तेच हा रेसला पुढे घेऊन जाणार. वाह! गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी नंतर एवढीच असली पाहिजे की इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचे आणि नेसेसरी परमिशन द्यायची हां. आणि पुणेकरने हा रेस जे आहे ते कंटिन्युअसली राबवली पाहिजे, ओन करायला पाहिजे. ऑन करायला. स्वतःचं मानून करायला पाहिजे. फार महत्वाचा मुद्दा. सर, तुमच्या बोलण्यावरनं एक छान स्वप्न मला दिसतंय, एक चांगला रोडमॅप दिसतोय. या रेसचं म्हणजे जेव्हा ही रेस चालू होईल आणि जेव्हा ही रेस पूर्ण होईल आणि इव्हन आत्तापासनं त्याची जी तयारी चाललेली आहे, ज्या 4 सेक्टरमधनं, ज्या 250 गावातनंही जाणार आहे, सर गोष्टी बदलणार आहेत फॉर गुड. हां? आणि तीच सर्वात मजा वाटते. बघा काय आहे की सर्व लोकांना जे सर्वात जास्त अपील करते, ते जे शेवटची स्टोरी आहे, म्हणजे एकदम ग्राउंड लेवलची जे आपण म्हणू,
ते स्टोरी सर्व लोकांना आवडते. आता हा नुसतं मी जसं सुरुवातीला सांगितलं की आम्ही सायकल रेस घेत नाही. आम्ही सायकल रेस सोबत पुण्यामध्ये काय आहे तेही जगांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही हे 250 गावांपैकी पहिल्या वर्षी काही 25 गावाची यादी तयार केलेली आहे आणि त्या 25 गावाच्या काय वेगळे त्याच्यामध्ये आहे, त्याचे काही इतिहास आहे, त्याच्या टुरिझमच्या दृष्टीने तिथला काही सौंदर्य आहे, त्याची आम्ही स्टोरीज तयार करतोय. जेव्हा आमच्या ह्या रेस होतील त्या रेसच्या आधी हे सर्व जे छोटे छोटे गावाचे जे स्टोरीज आहे तेही आम्ही जगभरात घेऊन जाणार आहोत. हा गोष्टी विदेशी जे वेस्टर्न कंट्रीज आहे ते चांगल्या पद्धतीने करतात. हो हो वेस्टर्न कंट्री त्याच्या गावाचा जे इतिहास आहे अगदी सत्य बोललात सर. ते एकदम चांगल्या पद्धतीने त्याची मार्केटिंग करतात. सर कित्येक ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, इंग्लंडमध्ये, UAE मध्ये एवढा छोटासा काहीतरी किल्ला असतो, त्याचे केवढं गवगवा करतात त्याचा. आणि आपण ज्या 4 सेक्टरमध्ये आपण रेस घेऊन जाणार आहोत, सिंहगडासारखी गोष्ट आहे आणि इतके भव्य किल्ले आहेत, इतका अभिमान वाटावा असा हा इतिहास आहे. आपण तो त्या पद्धतीने प्रोजेक्ट करणं गरजेचं आहे, असं नाही वाटत का तुम्हाला? तुम्ही जर आमच्या सायकल रेसचा ट्रॅक बघितला, हां, रूट बघितला, हां. तर तुम्हाला निर्देशनास येतील की याची जी निवड आहे ते खूप डोके वापरून केली गेली आहे. अशा पद्धतीने की आमचे जे महत्त्वाचे सर्व जे पर्यटन स्थळ आहे हां. ते सर्व आमच्या या रेसमध्ये कव्हर होत आहे. हो, हो. आमचा सिंहगड किल्ला असो, राजगड असो, जेजुरी असो, पुरंदर किल्ला असो, आमचा मुळशी लेक असो, आमचा शनिवारवाडा असो, होय, होय. आपला जे बारामतीचा ग्रासलँड्स आहे ते असो, हा सर्व हा रेसचे ट्रॅकवर आहे. आमचा उद्देश हाच होता की ट्रॅक तिथून निघाला पाहिजे जिथे आपले पर्यटन स्थळ आहे आणि त्या पर्यटन स्थळची माहिती जी आहे ते तिथून जगाला पुढे पोहोचायला निघाली पाहिजे. तर आपोआप पोहोचतील आणि जे स्टोरीज आहेत ते छोट्या छोट्या गावाची ते आपोआप क्रिएट होतील, आपोआप लोकांपर्यंत पोहोचतील. तर हा पद्धतीने ऑलरेडी आमचे नियोजन होता. त्या नियोजनची अंमलबजावणी सुद्धा मी ह्याच पद्धतीने करतोय आणि जसं मी सांगितलं की आपल्या गावाची जी स्टोरी आहे ते आपल्याला जगाभरात जसं वेस्टर्न कंट्रीज करतात तशा पद्धतीने घेण्याचा आमचा प्रयत्न आहेत. आणि हा काय आहे की हा काय 3 दिवसाचा किंवा 4 दिवसाचा रेस असा नाहीये. हे एक आपण मोठा प्रोडक्ट क्रिएट करतोय. एक मोठा धरोहर क्रिएट करतोय आणि हा धरोहर पहिल्या वर्षी सुरुवात होऊन आपण याला कितीही मोठा करू शकतो. ते आपली मेहनत आणि आपल्या हातामध्ये आहे. जसं टूर डे फ्रान्स सुरुवात झाली आणि आता 3500 किलोमीटरची झालेली आहे. आमची संकल्पना अशी आहे आमच्या जिल्हा प्रशासनाची की याला आपण येणाऱ्या काळामध्ये 2100 किलोमीटरची रेस करू. पुढं होतो. बरं. प्रत्येक वर्षी आम्ही वाढवणार आहे. यावर्षी 450 किलोमीटरची आहे. पुढच्या वर्षी आमचं टार्गेट आहे की आम्ही 1000 किलोमीटरपर्यंत घेऊन जाऊ आणि येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये याला सेटल करू. दरम्यान 2100 किलोमीटर आणि त्या 2100 किलोमीटरमध्ये जवळपास पूर्ण पुणे कव्हर होतील. वॉव! आता जवळपास पूर्ण फ्रान्स कव्हर होतोय. होय. तसा जवळपास पूर्ण पुणे कव्हर होतील आणि 2100 किलोमीटरचे रस्ते तर मग आपोआप तयार होऊन जातील. ते कधी खराब होणार नाही तशा पद्धतीचे. कारण ही गंमत मला नेहमी वाटते, की पाऊस पडला हे पुणेकर कधी बघतात, तर भिडे पूल पाण्याखाली गेल्यानंतर. तसंच आमची धरणं भरली, की पुणेकर म्हणतो, झालं बाबा पाऊस पडला." तसं मी म्हणतो, की रस्ते तयार होणार आहेत आणि ते जागतिक स्तराचे रस्ते तयार होणार आहेत. मला वाटतं सर यात सर्वात महत्त्वाची गोष्ट, की जगन्नाथपुरीला जगन्नाथाचा रथ असतो. तो एक माणूस ओढत नाही. हजारो हात त्याला लागतात. तसं मला असं वाटतं, पुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने या माणसांनी जितेंद्र डुडी जे पुण्याचे कलेक्टर आहेत, त्यांनी हा घाट घातलाय. मी घाट घातला हा शब्द अत्यंत विचारपूर्वक, जाणीवपूर्वक वापरतोय. त्यांनी हा घाट घातलेला आहे. हा जगन्नाथाचा रथ आहे. एकटे ओढणार नाहीयेत. प्रशासन एकटं ओढणार नाहीयेत. मी मुद्दाम जो प्रश्न विचारला तो पब्लिक पार्टिसिपेशनचा विचारला. याच्याकरता तुमची माझी सुद्धा ही रेस आहे. जेवढी ही जितेंद्र डुडींची आहे, जेवढी ही महाराष्ट्र सरकारची आहे, जेवढी ही भारत सरकारची आहे. त्यामुळे सर तुम्ही जे स्वप्न तुम्ही बघितलेलं आहे ते दिवा स्वप्न नाहीये. त्याच्यामागं वेल थॉट थ्रू संपूर्ण विचारपूर्वक केलेली योजना आहे. ती राबवण्यासाठी केलेले सगळे काय म्हणतात टप्पे आहेत. त्यामुळे याची जर तुम्ही प्रोसेस नीट फॉलो केली, तर रिझल्ट अर्थातच नक्की येणार आहे. त्यामुळे सर पहिली गोष्ट म्हणजे मोठं स्वप्न पाहिलं त्याच्यासाठी धन्यवाद आणि ही रेस जेवढी तुमची आहे, तेवढी पुणेकर या नात्याने म्हणेन
तेवढी ती माझी सुद्धा आहे. त्यामुळे सर थँक्यू सो मच. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, शेवटचा इशारा देतो. ही पहिली आणि शेवटची बातचीत नाहीये. पुणेकर म्हणून मी अजून तुम्हाला 2-4 वेळा भेटायला येणार आणि जे माझ्या मनात पुणेकर म्हणून प्रश्न येणार, जे माझ्या कानावरती पडतील, ते मी तुम्हाला नक्की विचारीन. डेफिनेटली. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती पुणे ग्रँड टूरची. सुनंदन लेले, पुणे.